काही वेळा असं निदर्शनास आलं आहे की मृत्यूपत्र हे ती व्यक्ती गेल्यानंतर लगेचच सापडत नाही। 10 वर्षानंतर समजा ते मृत्यूपत्र सापडलं आणि ते ज्या व्यक्तीच्या नावावरती ती मिळकत दिलेली आहे मृत्यूपत्राद्वारे, ती त्या व्यक्तीकडे नसता ती दुसऱ्याच कोणीतरी व्यक्तीकडे ती मिळकत आहे। अशा मिळकतीचं काय होईल? तर उघड आहे, मृत्यूपत्राप्रमाणे ज्या व्यक्तीला ती मिळकत दिलेली आहे ती तिच्या मालकीची होईल, मात्र त्याला ते कोर्टात जाऊन ते मृत्यूपत्र सिद्ध करून आणावं लागेल आणि मग ती मिळकत त्या व्यक्तीच्या नावावरती होईल। अर्थातच ती मिळकत ज्या व्यक्तीकडे होती त्या व्यक्तीने ती कुठेतरी बँकेत गहाण ठेवली असेल किंवा विकली असेल, अजून कोणाला दिली असेल, तर मग याच्यात कायदेशीर गुंतागुंत निर्माण होईल आणि मग हे बरीच वर्ष कोर्टाचा हा सगळा विषय राहील। पण एकंदरीत हे सगळं प्रकरण गुंतागुंतीचं निर्माण होईल।